या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी समोर येतेय। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असल्याचा फोटो समोर आलेला आहे। काल सीजेपीच्या आंदोलनात शरद पवार हे दाखल झालेले होते आणि नेमका हाच मुद्दा या ठिकाणी शरद पवार यांनी उपस्थित केलाय का? विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा सल्ला देण्यात आलाय का? असे अनेक मुद्दे या निमित्तानं आता उपस्थित होत आहेत। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर या ठिकाणी अभिजित दिपकेंनी अनेक महत्वाचे मुद्दे शरद पवार यांच्या समोर मांडलेले होते। चार खरं तर प्रमुख मागण्या आहेत। एक तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। दुसरी महत्वाची बातमी, या आंदोलनात दरम्यान ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत हे गुन्हे मागे घेण्यात यावे। तिसरी महत्वाची बातमी, मागणी खरं तर धर्मेंद्र प्रधान यांचा तर राजीनामा महत्वाचा आहेच, पण त्यासोबतच नीट पेपरफुटी प्रकरणी ज्या विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवलंय अशा कुटुंबियांना मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई द्यावी, अशा प्रमुख मागण्या अभिजित दिपकेंनी शरद पवार यांच्यापुढे ठेवलेल्या होत्या। त्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांबरोबर भेट घेऊन चर्चा केल्याचा फोटो समोर येतोय। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, भेटीत नेमकी काय चर्चा, काय कळतंय? आपण पाहतोय की सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि हे अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतलेली आहे। आपण पाहतोय की संसदेतील पंतप्रधानांच्या दालनातल्या दोन्ही नेत्यांची ही बैठक देखील एक पार पडलेली आहे। पण या सगळ्या भेटीची अधिकृत जी माहिती आहे ही समोर आलेली नाहीये, नेमकी कशा संदर्भात ही भेट झालेली आहे। पण सांगितलं जातंय राज्यातील काही परिस्थिती आहे या सगळ्याच पार्श्वभूमीवरती, सोबतच सीजेपीचं जे सुरू असलेलं आंदोलन असेल, तरुणांच्या संपूर्ण अनेक प्रश्न जे आहेत त्या संदर्भात असेल किंवा मग शेतीमालाच्या या सगळ्या भावाबाबत केंद्रीय स्तरावरती काही मागणी केली जाते का, किंवा महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अडचणी या सगळ्याच बाबतीत जी आहे ती ही भेट महत्वाची मानली जात आहे। कारण खरं तर आपण पाहतोय की 2 दिवसाचं दिल्लीमधलं जे वातावरण आहे त्या सगळ्याच पार्श्वभूमीवरती अनेक विद्यार्थ्यांच्या ज्या पद्धतीत पेपर फुटीनंतर आत्महत्या झाल्या त्यांना कुठेतरी मदत व्हावी, या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही भेट असल्याचं देखील म्हटलं जात आहे। पण तुर्तास आपण जर पाहिलं तर या भेटीनंतर शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी अद्याप माध्यमांशी सविस्तर संवाद साधलेला नाहीये। खरं तर पाहिलं तर ही एक केवळ शिष्टाचार भेट होती का, या दरम्यान काही महत्वाच्या धोरणात्मक विषयांवरती चर्चा झाली, या विषयाची अधिकृत माहिती व स्पष्टीकरणाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे। त्यामुळे निश्चितच सुप्रिया सुळे किंवा शरद पवार या सगळ्या भेटीनंतर बोलतात का, याकडे आता प्रामुख्याने लक्ष लागलेलं आहे। लागवी अगदी खरं तर मीनाक्षी, 2 महत्वाचे मुद्दे आहेत। एक तर सातत्यानं सुप्रिया सुळे दोनदा या ठिकाणी जंतर मंतर इथल्या आंदोलनाच्या व्यासपीठावर दिसलेल्या होत्या। दुसरा मुद्दा, काल शरद पवार यांनी या आंदोलनास्थळी जाणं असू दे, आणि आता जर आपण ही दृश्य पाहिली तर या ठिकाणी शरद पवार हातात काहीतरी फाईल घेऊन आहेत आणि दुसरा एक कागद पंतप्रधान नरेंद्र मोदी नजरेखालून घालत असल्याचं कळतंय। नीट पेपरफुटी प्रकरणासंदर्भात काही पवारांकडून सल्ले देण्यात आलेले आहेत का? काय नेमकं या सगळ्या मागे सूतोवाच किंवा संकेत काय आहेत? निश्चितच, कारण ह्या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की दिल्लीतल्या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्वाची मानली जात आहे। या फोटोच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये एक कागदपत्र पाहायला मिळतंय, तर दुसऱ्या फोटोमध्ये आपण जर पाहिलं तर समोर शरद पवार बसलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये एक फाईल आहे। निश्चितच या फाईल मधला एक पेपर जो आहे तो शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात दिलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तो पेपर पाहत असताना देखील या फोटोमधनं आपल्याला पाहायला मिळतात। पण निश्चितच हा पेपर किंवा हा कागद हा कसला डॉक्युमेंट आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। मीनाक्षी, असं देखील एक म्हटलं जात आहे की काही दिवस एनडीएला बाहेरून पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं ज्या काही राष्ट्रवादीत हालचाली सुरू होत्या त्या दृष्टीनं काही चर्चा वगैरे
निश्चितच सध्याच्या घडीला अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, कारण मागच्या काही दिवसांपासून जी चर्चा होती आणि एनडीए मध्ये पाठवून शरद पवार यांचा पक्ष जे आहे ते पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. पण मात्र त्यासाठी काही त्रुटी ज्या आहेत किंवा शर्ती अटी ज्या आहेत त्या देखील सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या होत्या. डिलिमिटेशनचा मुद्दा असेल किंवा महिला आरक्षणाचा मुद्दा असेल, त्या सगळ्याच पार्श्वभूमीवरती ही भेट आहे का हे देखील पाहणं महत्वाचं राहील. पण तुर्तास हे दोन काही फोटो समोर जे आलेले आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार आणि सुप्रिया सुळे भेट घेत असताना, पण निश्चितच या भेटीमागचं नेमकं काय कारण आहे हे स्वतः सुप्रिया सुळे यांच्या या सगळ्या संवादानंतरच कळू शकतं. तुर्तास आपण पाहतोय की अनेक विषय आहेत, राज्यातील असतील, केंद्रातील असतील, आणि या सगळ्या पेपरफुटीनंतर आपण पाहतोय की अभिजित दिपक्या असतील किंवा मग ज्या पद्धतीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाची मागणी धरून लावलेली आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्वाची मानली जात आहे. लाघवी. मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.